जे नाही घडायचं तेच माझ्यासोबत नेहमी घडतं. आज परत माझी बस लेट झाली. नमस्कार, वेलकम टू नेहा व्लॉग्स. मी निघाली होती अकोल्यासाठी, कारण माझी होती ब्रायडल बुकिंग. त्याच्यासाठी मी पुणे टू अकोला हे माझे नेहमीचे दर महिन्याचे चक्कर सुरूच असतात. माझी मेकअपची वॅनिटी त्याला ठेवण्यासाठी मी नीट दिली होती, तरी त्यांनी नालायकांनी माझी वॅनिटी ही नीट ठेवलीच नव्हती. बघू शकता तुम्ही, त्यांनी अशी वरच्यावर माझी वॅनिटी ठेवली होती. आणि एवढं आपलं महागाचं सामान हे माझं खाली पडलं होतं त्याच्याच्याने. मी त्याच्याचकडे लक्ष ठेवत होती आणि मला त्याच्यामुळे रात्रभर झोपसुद्धा लागली नाही. मग तेव्हा मी माझा टिफिन उघडला, जेवण केलं. याच टाईमला माझी बॅग खाली पडली होती. अर्ध लक्ष माझं तिथंच होतं. सकाळचे 6:30 वाजले तरी मी छत्रपती संभाजीनगरला सुद्धा पोहोचली नव्हती. त्यानंतर म्हटलं एक झोपच काढून घ्या. त्याच्यानंतर 10 वाजले आणि मग आले खामगाव आणि मग आपले इकडचे गाव सुरू झाले. मग शेगाव, बाळापूर सगळ्यांना क्रॉस करून मी पोचली 12 वाजेला अकोला. त्याच्यानंतर मला भूक खूप लागली होती. यांच्या मित्राची मी स्कूटी घेतली होती अकोल्यावरून, कारण मला परत बाळापूरला जायचं होतं माझ्या सासरी. मग सासरी आले, मी सगळ्यांना भेटली, रुचाचं गिफ्ट दिलं. सासूबाईंना पण विचारलं गिफ्ट कसं वाटलं. त्याच्यानंतर मी छान असं, आमच्या इकडं कुत्र्याची पिल्ले खूपच सुंदर होती. बघा किती गब्बू आहे, वाटतं का हे गावरण पिल्लू आहे म्हणून. त्यानंतर मी निघाले माझ्या माहेरी, कारण त्या ठिकाणी माझ्या फ्रेंडला मला घ्यायचं होतं सोबत, कारण मला नेक्स्ट डेला होती ऑर्डर. त्याच्यामुळे मी शिंदखेडला वरून माझ्या फ्रेंडला घेतली होती. नेहमीच आपल्या सपोर्टमध्ये राहणारी मुलगी म्हणजे माझी फ्रेंड. माझ्या माहेरी जाता जाता मला संध्याकाळच झाली होती. त्याच्यानंतर मी दादूसाठी तिला चॉकलेट, माझ्या डॉगूसाठी बिस्किट घ्यायला लावले होते. आणि त्याच्यानंतर आम्ही पोचलो घरी. आल्या आल्या दादू मला भेटला आणि तिथे पण आमच्या इथे सगळे डॉग लवरच आहे. त्याच्यानंतर मी दिदूला भेटली, खेळली, आमच्या दिदूसोबत अशी धिंगामस्ती केली. त्याच्यानंतर दिदूला गुड नाईट म्हटलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि मी ज्या ऑर्डरसाठी आली होती तो नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. बाय.